श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी सगळ्यांना हे सांगणार आहे की मी स्वतः स्वामी सेवेमध्ये कशी आली आणि स्वामींनी मला सेवेमध्ये आणलं का मी स्वामींकडे गेले, तर आज तुम्हाला मी माझ्याबद्दल सांगणार आहे। तर जर नवीन असाल तर यूट्यूब फॅमिली तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वामी सेवेमध्ये कशी गेले का स्वामींनी मला बोलवलं, तर आज मी तुम्हाला करणार आहे। तर ही गोष्ट आहे 7-8 वर्षाखालची 8 वर्षाखालची गोष्ट आहे। जेणेकरून मी एका ठिकाणी माझ्या कानी पडलं होतं स्वामी समर्थ महाराजांचं एक म्युझिक, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं एक म्युझिकचं टून होतं। ते कानावर पडले आणि ते खूप मला आवडली होती। आवडल्याच्या नंतर मी माझ्या मोबाईलच्या कॉलिंगवरती मी तेच ठेवली होती। जेणेकरून मला माहिती नव्हतं स्वामी समर्थ महाराज कोण आहेत, कुठून आहेत, त्यांचं कार्य काय आहे हे मला काहीच माहिती नव्हतं। पण स्वामींचं जे म्युझिक होतं ते मला खूप आवडलं होतं। मग त्या म्युझिकने मी एकदम भावूक झाले। पण ते म्युझिक मी ठेवले होते। परत मग काही वर्षानंतर माझं लग्न झालं। माझं लग्न झाल्याच्या नंतर अचानक माझ्यावर काहीतरी संकट कोसळलं। तरी पण मी स्वामी समर्थ महाराजांना पाहिलं नव्हतं कधी। स्वामी समर्थ कोण आहेत मला काहीच नव्हतं माहिती। फक्त मी एक वहीचं पेजेस घेतलं आणि पेन घेऊन मी त्याच्यावरती लिहित होते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे पूर्ण अख्खं नाम स्मरण करत होते। मला जे टेन्शन होतं, ज्या दुःखात मी जात होते, तर ते दुःखातून बाहेर पडण्यासाठी महाराजांना मी नामस्मरण केलं आणि ते नामस्मरण मी वहीवरती केलं होतं। पण मला त्याचा 1-2 दिवसामध्येच त्याचा रिझल्ट मला मिळाला होता। जेणेकरून मला त्यांनी दुःखातून एकदम बाहेर काढलं होतं। म्हणजे माझ्या जीवनातला खूप टर्निंग पॉईंट होता आणि तो खूप खास व्यक्तीसाठी होता। तर त्या व्यक्तीसाठी मी दुःखी होते। तर महाराजांनी मला त्यांच्या सेवेने किंवा त्यांच्या नामस्मरणाने मला त्यांना परत मिळवलं। त्यानंतर सुद्धा मी स्वामी समर्थ महाराजांना ओळखले नाही। परत मी स्वामी समर्थ महाराजांना विसरले। माझी इच्छा पूर्ण झाली, मी महाराजांना विसरत गेले। पण एक वेळेस असंच काहीतरी मी टेलरिंगचा कोर्स केला होता आणि तिथे बऱ्याच लेडीज होत्या। त्या काय म्हणत होत्या की स्वामी समर्थांच्या मंदिराला चल। मी म्हटलं मी नाही येणार स्वामींच्या मठामध्ये। तर ते असं भरपूर लेडीज स्वामींची दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात होते। पण जात होते, मला म्हणायचे, पण मी कधी काही विचारच केला नाही की आपण स्वामींच्या मठामध्ये जावं। एकदा काय झालं, मग अचानक मी म्हणजे स्वामींच्या मठापासूनच गुजरत होते, पण म्हणजे जात होते, पण मला ॲक्च्युअलच्या माहीत नव्हतं की ते स्वामींचंच मठ आहे। मी दुरूनच गेले, 2-3 वेळेस गेले, पण एकदा मग स्वामींच्या मठात गेले। अक्षरशः मला त्याचा चेहरा पण नाही आठवत की स्वामी महाराज कसे होते काय नाही, पण गेले, पाया पडले दुरूनच आणि वापिस आले। मग परत एका ठिकाणी मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एका दुकानामध्ये मी जाप ऐका, तरी ते रोज जात होते, गुरुवारी रोज जात होते। तरी पण मी काही स्वामींचं काही दर्शन घ्यायला मी जातच नव्हते। पण एकदा मी त्यांना विचारलं, तुमचा जो रेडिओ आहे तो कुठे मिळतो? त्यांनी काय म्हटलं की तुला जर पाहिजे असेल तर तू स्वामींच्या मठामध्ये गुरुवारी जा, तुला तो मिळेल। पण एकदा मी असंच गेले स्वामींच्या मठामध्ये, पण मला काही तिथे ते रेडिओ वगैरे म्हणजे बंद होतं। त्या दिवशी मी गेले होते तेव्हा काही मला रेडिओ वगैरे भेटला नाही। परत मी घरी आले। घरी आल्याच्या नंतर मग असेच काही वर्ष लोटल्याच्या नंतर खरी सुरुवात माझी इथे झालेली आहे। जेणेकरून त्या सिटीचं नाव आहे पुणे। तर पुण्यामध्ये आल्याच्या नंतर मला स्वामींचं दर्शन झालेलं आहे। ते पण कसं की परत मला काहीतरी संकट आलं होतं, परत मी स्वामी महाराजांकडे गेले। स्वामी महाराजांकडे गेले त्यानंतर मी एका ताईंचे व्हिडिओ पाहत होते, पूजा ताई त्यांचं नाव होतं। त्या ताईंची व्हिडिओ पाहायची, मग त्यांच्या व्हिडिओने मला आवड निर्माण झाली की म्हणलं हे स्वामी महाराज आहेत आणि स्वामींची सेवा अशी केली पाहिजे। मग मला खूप छंद लागला स्वामींचा सेवेचा। छंद लागल्याच्या नंतर मी स्वामींना एक फोटो आणली होती मी 60 रुपयाची। ते फोटोची मी सेवा करायची रोज मोबाईलमध्ये दिवाबत्तीला, म्हणजे गाणं लावायची, आरती लावायची आणि सेवा करायची महाराजांची। त्याच्या पहिले माझ्याकडे फोटो नव्हती तरी मी महाराजांचं सेवा करतच असायची, त्यांची आरती म्हणायची, त्यांना ओवाळायची, जाप करायची। मग नंतर मी फोटो आणून बसवले। पण जसं माझ्या घरामध्ये फोटो आणून बसवलं, सेवा चालू केली खूप छान पद्धतीने। घराच्या बाहेर दीपक लावत होते, प्रज्वलित करत होते स्वामींची सेवा, स्वामींना अभिषेक वगैरे। हळूहळू माझा छंद वाढत गेला आणि छंद वाढत गेला, असा वाढत गेला की त्यावेळेस मला स्वामी चरित्राचं पारायण करण्याची इच्छा होती। पण ते पारायण काय मला भेटेना। खूप प्रयत्न केले तरी पण काय पारायण मला भेटतच नाही।
मी खूप त्याच्यामध्ये म्हणजे तळमळ करायची की मला कधी भेटणार, मी कधी वाचणार. पण मी मोबाईलमध्ये श्री गुरुपेठ ॲप घेतलं होतं, त्या ॲपच्या माध्यमातून मी स्वामींची सेवा करायची. मग मला खूप छान छंद वाढत गेला. स्वामींचे स्वप्न येत गेले, स्वामींचा आशीर्वाद भेटत गेला, दर्शन भेटत गेले. मग स्वामींनी मला गुरु म्हणजे स्वामींचा मी आहे सेवा करते ते त्यांनीच मला ओढून आणलेलं आहे. आणि खरंच मी स्वतःला एवढी भाग्यवान समजते की स्वामींनी स्वतः मला निवडलेलं आहे या स्वामी सेवेमध्ये. म्हणून खूप खूप मी हॅप्पी आहे. माझ्या जीवनामध्ये मी खूप आनंदी आहे. प्रत्येकजण सुख दुःखामध्ये असतात, पण तुम्ही स्वतः सुद्धा तुम्ही दुःखामध्ये नका राहू. तुम्ही स्वामींची सेवा करा, कुठल्याही देवाची सेवा करा. असं नाही म्हणत की मी स्वामींची सेवा करा, पण 100% मी सांगते, तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये आलात ना, तुम्हाला संकट येणार, तुम्हाला अडचणी येणार, तुमच्या घरामध्ये कलेश निर्माण होणार. पण शक्यतो स्वामी महाराज परीक्षा घेत असतात आणि तशीच परीक्षा माझी घेत असतात आणि कंटिन्यू सुद्धा आता रनिंगमध्ये सुद्धा चालू आहे की महाराज परीक्षा घेणं कधीच सोडत नाही. ते पण पाहतात की माझा भक्त मला माझ्यावर किती भरोसा ठेवतो. म्हणून सदैव स्वामी पाठीशी असतात. टेन्शन येतं, परेशानी येतात, सोडून द्यायचं महाराजांच्या ओठीमध्ये. ठीक आहे. तर हे असं काहीतरी झालं. मग आतापर्यंत एवढं मंदिर उभारलेलं आहे. आज माझ्या घरामध्ये स्वामी बसलेले आहेत वडाच्या झाडाखाली सुद्धा. तर खरंच मी खूप आनंदी आहे. आणि हे माझ्या स्वामी सेवेमध्ये येण्याचा जो इतिहास होता, हिस्ट्री होती, छोटीशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि ही हिस्ट्री तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. का तर मी प्रत्येक व्हिडिओ बनवत राहील स्वामी सेवेसाठी. मी ज्या पद्धतीने करते, मी जास्त तुम्हाला नियम अटी काहीच सांगणार नाही. फक्त तुमचं मन निर्मळ ठेवा, तुमच्या भावना स्वच्छ ठेवा, बस एवढंच स्वामींना पाहिजे. बाकी स्वामींना कशाचीच गरज नाही आहे. तुमच्या पैशाची गरज नाही, तुमच्या फुलांची गरज नाही. फक्त गरज आहे तर ती चांगल्या कर्माची आणि तुमच्या चांगल्या निर्मळ विचारांची. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. तर आपण भेटूया नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.